माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत। तर त्यासाठी लागणारे मोती आहेत गुलाबी आणि पांढरे। हे दोन्ही 5 नंबरचे आहे। हा टोंगूस धागा घेतलेला आहे, हा 40 नंबरचा आहे। कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे, 7 नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि इथे शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे। आणि आता आपली सुरुवात जी राहील ती इथून आपल्याला करायची आहे। तर स्टेप बाय स्टेप आपण पाहू। सुरुवातीला 4 गुलाबी मोती घेतलेले आहे। या 4ही गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आता 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतलेले आहे। या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या पुढच्या मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि परत आपण इथे 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतलेले आहे आणि आता आपण या गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि आता परत इथे 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे। 3 गुलाबी मोती घेतले आणि या गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि इथे परत आता आपण 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले, या गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून दोरा असं होतं, तर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत। 2 गुलाबी मोती घेतले, या गुलाबी मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला। त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि आता पुन्हा आपण 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि आता इथे 2 गुलाबी मोती घेणार आहोत। 2 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून। त्यानंतर या पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून। त्यानंतर आता इथे परत आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत। 2 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, पुढच्याही मोत्यातून दोरा काढू आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ। त्यानंतर पुन्हा आपण 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला। त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून। त्यानंतर आता 2 गुलाबी मोती घेणार आहोत। 2 गुलाबी मोती घेतले, या पहिल्या गुलाबी मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेऊ आणि इथे आता 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे। 3 गुलाबी मोती घेणार आहे, घेतलेले आहे आणि त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत।
आणि या मोत्यातून दोरा काढायचा आहे. हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढायचा आहे. आणि आता आपल्याला जसं हे पांढरं आहे हे याच्याबरोबर करायचं आहे तयार. तर इथे आता आपण 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. 2 पांढरे मोती घेतलेले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून, त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून. आणि इथे आता 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. 2 पांढरे मोती घेतले. त्यानंतर या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून, त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि इथे परत आता आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. आणि आता इथे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आता दोरा इथे संपलेला आहे आणि नवीन दोरा घ्यायचा आहे. आणि एकाने हा प्रश्न विचारला आहे की नवीन दोरा घेताना कसा घ्यायचा, तर ते सुद्धा मी आता सांगणार आहे. हा जो दोरा आहे आता हा आतमध्ये मी ओवून घेणार आहे. याच्यात आतमध्ये ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. तर हे करतो मी. त्यानंतर नवीन दोरा घेताना कसा घ्यायचा ते सुद्धा सांगणार आहे. तर आता आपला 3 मोती घेतले होते आपण आणि हे या टाईपमध्ये झालं आहे. तर आता आपण इथून हे करताना या मोत्यातून दोरा काढू पहिले. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे. तर या अशा रीतीने आपण नवीन दोरा घेतलेला आहे. आता इथे आपण परत 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतलेले आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून. त्यानंतर आता इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. 2 पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे. या पांढऱ्या मोत्यातून, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच दोरा आपण काढणार आहोत. त्यानंतर हे पुढचे जो 2 पांढरे मोती आहे तर या पहिल्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. 2 पांढरे मोती घेतले आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि हा जो मोती आहे या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेतला आहे. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले.
या मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला, या मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेतला, त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे, या मोत्यातून काढला, या पुढच्या मोत्यातून या काढला. आणि आता जसं इथे 2 मोती घ्यायचे, पांढरे मोती इथून इथे पुढे जायचं, परत 2 पांढरे मोती घ्यायचे, इथून इथे पुढे जायचं. तर हे 2 तुम्ही करा, त्यानंतरचं जे आहे पुढचं ते सुद्धा सांगतो. हे 2 मोती घेतले आपण, दोरा इथून निघालेला आहे, तर आता या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढणार आहे, त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, त्यानंतर इथे आता 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता इथे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपला हा भाग पूर्ण तयार झाला आहे. आता आपल्याला मोती घेऊन पूर्ण लाईन पूर्ण करायची, ही लाईन पूर्ण करायची. आता 2 गुलाबी मोती घेतले. आता आपल्याला कसं आहे, हा केला आहे, त्यानंतर हा होईल आणि मग हा होईल. तर आपल्याला आता करताना हेच मोती, पहिले गुलाबी मोती घ्यायचे, मग पांढरे मोती घ्यायचे. तर आपण 2 गुलाबी मोती घेतले, त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेतला, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेतला. आता परत आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत. 2 गुलाबी मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्याही मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून सुद्धा. आता इथे 1 पांढरा आणि 1 गुलाबी असे 2 मोती घेणार आहोत. 1 पांढरा आणि 1 गुलाबी, आणि आता या मोत्यातून दोरा काढणार आहे, आणि पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे. त्यानंतर हे पुढचे जे 2 मोती आहे त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि आता इथे 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या गुलाबी मोत्यातून दोरा काढला, आणि पुढच्या ज्या गुलाबी मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घ्या. त्यानंतर परत 2 पुढचे गुलाबी मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आहे, आणि परत 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, त्याच्या पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे, या मोत्यातून दोरा काढून घेतला आता. आणि इथे आता परत आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत, त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि आता 2 पांढरे मोती घ्यायचे, इथून पुढे जायचं, 2 पांढरे मोती घ्यायचे, पुढे जायचं, परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, पुढे जायचं, 2 गुलाबी मोती, पुढे जायचं, आणि इथे 3 गुलाबी मोती घ्यायचे. तर तुम्ही इथपर्यंत या, ते आपण हे जे आहे पाहू. 3 गुलाबी मोती घेतले, आता या मोत्यातून दोरा काढला होता, आणि परत त्याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. अशा रीतीने आपले हे 2 लाईन्स पूर्ण झालेले आहे. आता दोरा या मोत्यातून काढायचा,
या मोत्यातून काढला दोरा, याही मोत्यातून दोरा काढून घ्या. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला जसं हे सगळं केलं तसंच ही पहिली ही लाईन 2 लाईन्स जशा केल्या ना तशाच अजून 2 लाईन्स करायच्या आहेत. म्हणजे हे कसं आहे, हे 6 लाईन्स होतील आहे. तर आता इथे 2 गुलाबी मोती घेणार आहोत. 2 गुलाबी मोती घेतले. या गुलाबी मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्याही मोत्यातून दोरा काढू. असं करत आता हे 2 पांढरे मोती घ्यायचे, 2 गुलाबी मोती घ्यायचे, इथून पुढे जायचं. मग इथे पांढरा आणि एक गुलाबी असा घ्यायचा, पुढे जायचं. परत आता हे पांढरे राहतील. इथे 2 पांढरे घेतलं, पुढे गेलं, 2 पांढरे घेतले, पुढे झालं. तुम्ही इथपर्यंत या आता. तर आता आपण इथपर्यंत आलो. तर या मोत्यातून दोरा काढायचा आहे. या मोत्यातून दोरा इथून काढून घ्यायचा आहे. आणि इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. आणि आता प्रत्येक वेळा 2 पांढरे मोती घ्यायचे, इथून पुढे जायचं. 2 पांढरे मोती घ्यायचे, पुढे जायचं. 2 गुलाबी मोती घ्यायचे, पुढे जायचं. 2 गुलाबी मोती घ्यायचे. आणि जसं आपण इथे 3 मोती घेतले होते, तर 3 मोती या मोत्यातून दोरा निघेल आणि 3 गुलाबी मोती घ्यायचे आणि त्याच्यातून दोरा काढायचा. तर तुम्ही इथपर्यंत येऊन जा. आता या मोत्यातून दोरा काढला आहे आणि 3 गुलाबी मोती घेतलेले आहे. या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढायचा. या मोत्यातून दोरा काढला, या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून. तर आता हे कारण कसं आहे, ही लाईन, ह्या 2 लाईन्स, ह्या 2 लाईन्स असेच आता आपल्याला 2 लाईन्स करायचे. आता हे करून दाखवले आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे तुम्ही आता ह्या 2 लाईन्स जे आहे, पहिले एक करायची, मग दुसरी करायची. तर ते तुम्ही आता करा. अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. आतमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि कट करायचा आहे. अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. जर ही कलाकृती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.